36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भुसावळ परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित व्हाव्यात आणि सृष्टीवर वरुणराजाची कृपादृष्टी राहावी या उदात्त भावनेतून भुसावळ येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी मंडळातर्फे शनिवारी पहाटे पारंपरिक धोंडी यात्रेचं आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धा, लोकपरंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम या यात्रेत अनुभवायला मिळालाय. पहाटे 5:15 वाजता अष्टभुजा मंदिरातून यात्रेला प्रारंभ झालाय. सहभागी कार्यकर्त्यांनी कडुलिंबाच्या पालांचा पारंपरिक पेहराव परिधान करून वाजत गाजत शहरातील विविध भागांतून धोंडी काढली आहे. मार्गावरील नागरिकांनी धोंडीवर पाणी अर्पण करत धोंडी धोंडी पाणी दे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. वरुणराजा प्रसन्न होऊन लवकरच मुसळधार पाऊस पडावा अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आलेली आहे. अष्टभुजा मंदिर येथून सुरू झालेली यात्रा बद्री प्लॉट, गायत्री शक्तीपीठ, तुलसीनगर, नंदनवन कॉलनी, ओमप्रकाश चौधरी हॉस्पिटल, कन्हैयालाल प्लॉट क्रमांक 2 या मार्गाने पुन्हा अष्टभुजा मंदिरात दाखल झाली आहे. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात्रेचं स्वागत केले. यावेळी इंद्रदेव, वरुणदेव, झुलेलाल देव तसेच सर्व देवी देवतांना साकडे घालीत परिसरामध्ये भरघोस पाऊस पडावा, शेतकरी सुखी व्हावा आणि पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावा अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे. धोंडी यात्रा यशस्वी करण्यासाठी राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांच्यासह संजय अग्रवाल, JB कोटेचा, महेश भालेराव, सुभाष शिरसाट, किरण कोल्हे, श्याम अग्रवाल, GR ठाकूर, मदन बोरकर, पिंटू हेडा, बंडू हेडा, नरेंद्र लड्डा, श्याम काबरा, महेश पाटील, गोपाळ जांगीड तसेच प्रभात फेरीतील सर्व बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलदाणी, नाशिक.